नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा या चॅनलवर स्वागत, मनापासून स्वागत. बघा, आजच्या सेशनमध्ये तुम्हाला 8 शब्दांचा, इंग्रजीतले जे 8 शब्द आहेत त्यांचा तुम्हाला योग्य वापर शिकवणार आहे. तो वापर आला ना, तुमचं निम्म्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट 100% तुमचं इंग्रजी ग्रामर हे सोपं होऊन जाईल. बघा काय, कारण की हे जे 8 शब्द जे आहेत हे खूप महत्वाचे शब्द आहेत. बघा, मी सांगतो तुम्हाला कसे आहेत. त्यांना प्रथम पुरुषी आणि द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी आणि असं एकवचनी आणि अनेकवचनी असं ह्या राखण्यांमध्ये आपण काय केलं, त्यांना डिवाइड केलेलं आहे. बघा, जर ह्या बेसिक गोष्टी जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्हाला कसं वापर, म्हणजे त्यांचा वापर जर नाही आला तुम्हाला, म्हणजे बेसिक गोष्ट आहे एकदम, जर ती नाही आली तर तुम्हाला ग्रामर जमणारच नाही. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. बघ, एकवचनी करते कोणते आहेत बघा. आता ह्याच्यामध्ये प्रथम पुरुषी काय, प्रथम पुरुषी कुठले आहेत? बघा, प्रथम पुरुषी काय, आय आणि त्याचा अनेक वचन काय, वी. नंतर द्वितीय पुरुषी काय आहे, यू. त्याचं पण अनेक वचन काय आहे, युच आहे. नंतर तृतीय पुरुषी मध्ये बघा, लाईन नाही मारत, ही, शी, इट आणि दे. बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही यू ला बघा, यू चे 2 अर्थ होतात, तू आणि तुम्हाला. सांगतो तुम्हाला. बघा, आयचा अर्थ काय, मी. यूचा अर्थ काय, तू किंवा तुम्ही. वीचा अर्थ काय, आम्ही. थर्ड पर्सन असेल तर आपण पण म्हणतो आपण. ह्याच्यामध्ये असं मराठीतला आपण ह्याच्यात पण येतं आणि ह्याच्यात पण येतं. नंतर हीचा अर्थ काय, तो. शीचा अर्थ ती. हे ते पण निर्जीव वस्तू, हे पण ते. आता ह्यांचं 1 सेकंड. आता दे तृतीय पुरुष मध्ये येतं, पण ते कशात येतं, अनेक वचन मध्ये येतं. काय काय अनेक वचन मध्ये येतं. काय ह्यांचं अनेक वचन काय, दे. आयचं हे अनेक वचन वी. यूचं अनेक वचन ज्यूज. ही, शी, इट यांचं अनेक वचन काय, दे. यांना इंग्रजीमध्ये, सॉरी मराठीत तृतीय पुरुषी, इंग्लिशमध्ये त्याला थर्ड पर्सन. द्वितीय पुरुषी म्हणजे सेकंड पर्सन, प्रथम पुरुषी म्हणजे काय, फर्स्ट पर्सन असं म्हणतात. आणि एकवचनला काय, सिंग्युलर, आणि अनेक वचनीला काय, प्लुरल. ओके. बघा, हे 8 शब्दांचा तुम्हाला मी अर्थ सांगितलाय. आता याचा मेन वापरकडे येऊया आपण. बघा, लिहून घ्या, हे खूप महत्वाचं आहे. हे जर नाही कळलं तर तुम्हाला ह्याचा वापर कधीच कळणार नाही. सिंपल कन्सेप्ट आहे. बघा, हे असं लिहून घ्या. एका चार्ट वरच ह्याला लिहून घ्या. बघा, काळानुसार तुमचं काय, त्याच्यानंतर टू बी चं रूप काय होणार, व्हॅरी होणार. जसं की प्रेझेंट असेल तर काय, ऍम. पास्ट असेल तर काय, वॉज. ओके. ही, शी, इट. प्रेझेंट असेल तर काय, इज. आणि पास्ट असेल तर काय, वॉज. वी, यू, दे. हे काय तुमचं अनेक वचन असेल तर प्रेझेंट असेल तर आ, आणि अनेक पास्ट असेल तर वर. ओके. हे झालं प्रेझेंट आणि पास्ट मध्ये. आता ह्याच्यानंतरचा येतो तो प्रेझेंट काळ. कुठला, सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट मध्ये आय नंतर तुम्हाला काय घ्यायचंय, फक्त वर्ब. काय, क्रियापद. आणि निगेटिव्ह करण्यासाठी तुम्हाला काय वापरायचंय, डू नॉट किंवा डू. ओके. ही, शी, इट आणि ने. त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला, सिंपल प्रेझेंट टेन्सचा. आय एम टॉकिंग अबाउट द सिंपल प्रेझेंट टेन्स. ह्याच्यामध्ये काय, क्रियापदानंतर काय, सॉरी क्रियापदाला एस किंवा ईएस, आणि त्याचं डब्ल्यूएच किंवा निगेटिव्ह करायचं असेल तर डज नॉट किंवा डज वापरायचं. ओके. ओके, डज. त्याच्यानंतर बघा, आर, वी, यू, दे. हे झालं प्रेझेंट आणि पास्ट. सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर इथं काय करायचं, फक्त वर्ब, आणि निगेटिव्ह करताना डू नॉट आणि
वर्बल किंवा WH बनवताना डू वापरायचं. ओके ओके. आता त्याच्यानंतर येऊया आपण काय परफेक्ट प्रेझेंट आणि परफेक्ट पास्ट टेन्स. आय असेल तर काय घ्यायचंय तुम्हाला हॅव. ही शी इट नेम असेल तर काय करायचं तुम्हाला हॅज घ्यायचंय. वी यू दे असेल तर काय हॅव. ओके. आता परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये कसं आहे की तुम्ही सगळीकडेच हॅड वापरू शकता. फक्त एवढ्या शब्दांमध्ये तुमचा गोंधळ होतो. हेच मेन आहे. हे ज्यांना कळलं त्यांना इंग्रजी ग्रामर हे खूप सोपं जातं. हे लिहून घ्या. ह्याला आहे असंच पाठ करा म्हणजे तुम्हाला ग्रामर एकदम सोपं जाईल. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू